मला समजा आता कोणत्याही कस्टमरला त्यांना जर स्वतःला कुठल्या चांगल्या ठिकाणी छान मच्छी मिळत असेल तर ते तुम्ही स्वतः किलोच्या हिशोबाने तुम्ही घेऊन येऊ शकता. ओके. आणि आमचे फारच असे वाजवी रेट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही फ्राय करून ती मच्छी मॅरिनेट करून फ्राय करून तुम्हाला देतो. माझा एक प्रश्न आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, हे पदार्थ आहेत, हे जर पार्सल मागवायचे असेल तर तुम्ही घरपोच डिलिव्हरी देता की सध्या घरपोच डिलिव्हरी आम्ही नाही करत आहे, पण जर कोणाला हवं असेल तर पोर्टर ॲपवरती तुम्ही ते हे करू शकता. हो, रॅपिडो वेल इन ॲडव्हान्स जर तुम्हाला सांगितलं तो हवा तो मासा तुम्ही हवा तो मासा हव्या त्या पद्धतीने आम्ही प्रिपेअर करून ठेवतो. नमस्कार मित्रांनो, मी लकी कांबळी स्वागत करतो तुमचं मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, टायटलवरनं तुम्हाला आजचा विषय कळलाच असेल. आज आहे गताहारी अमावस्या. गटारी अमावस्या हे अपभ्रंश आहे. गताहारी अमावस्या दीपा अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते आणि आजचाच मुहूर्त आपल्याला मिळालेला आहे हा व्हिडिओ बनवायचा. त्याचं कारण एवढंच आहे, मी काही थोड्याच दिवसासाठी मुंबईमध्ये आहे आणि म्हणून आज आपण हा व्हिडिओ तिथे जाऊन बनवतोय. कदाचित हा व्हिडिओ श्रावणात येईल आणि या व्हिडिओचा सध्या उपयोग म्हणजे या व्हिडिओचा फायदा अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्या घरामध्ये श्रावण पाळला जातो पण ती लोक श्रावण पाळत नाहीत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे. आणि श्रावण संपल्यानंतर नक्कीच सर्व लोक त्या ठिकाणी जाऊन, खास करून डोंबिवली, कल्याण, ठाकुर्ली एरियामधली लोक त्या ठिकाणी जाऊन चा आस्वाद घेऊ शकता. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण आहोत ठाकुर्ली स्टेशन, कचोरे गाव. अगदी स्टेशनपासनं हार्डली 10 मिनटं वॉकेबल डिस्टन्स. या ठिकाणी आहे गावदेवी मंदिर. ही ट्रॅक आहे, मागून रेल्वे लाईन जाते आणि इथे समोर आहे त्यांचं राहतं घर जिथे आता आपण जाणार आहोत आणि त्या बंगल्याला लागूनच आहे कोळी किचन सी फूड थाली. मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही ठाकुर्ली स्टेशनवरनं टुवर्ड्स कल्याण साईडला आलात तर हार्डली 10 मिनिट्स वॉकेबल डिस्टन्स आहे आणि गावदेवी मंदिरच्या बाजूलाच या ठिकाणी आहे कोळी किचन सी फूड थाळी. आता आपण आतमध्ये जाऊया आणि तिथे काय काय मिळतं ते बघूया. तर आपल्याबरोबर पुन्हा एकदा प्रसाद आहे. नमस्कार प्रसाद मुणगेकर, स्वागत मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं स्वतःचं चॅनल आहे धाबा माफिया. आधी मँगो किचन नावाने होता, आता धाबा माफिया नावाने आहे. आणि आपल्या एरियातले जे कल्याण, डोंबिवली, ओके, मुरबाड या ठिकाणी ते चुलीवरचं जेवण आणि धाबे, अच्छा, हे सर्व मी दाखवतो माझ्या चॅनल मार्फत. नक्कीच हॉटेल एक्सप्लोर करतो, स्पेशली धाबे एक्सप्लोर करतो. चुलीवरचं जेवण जर कोणाला जेवायचं असेल तर नक्की याचं चॅनल बघा. चॅनलचं नाव आहे धाबा माफिया. आणि आपण गेल्या व्हिडिओ कुठला बनवलेला एकत्र खेकड्याचा कल्याण, तो पण लोकांना भरपूर आवडला आणि लोकांना बरीच माहिती मिळाली. आता आपण आलो ते कोळी किचन जे कचोरे गावात आहे, कचोरे गावामध्ये. आणि तू आधी या व्हिडिओचा यांचा एक व्हिडिओ बनवलेला आहे, 1 वर्षापूर्वी बनवलेला आहे मी. अच्छा, 1 वर्ष अगोदर बनवलेला आहे. तू व्हिडिओ बनवल्यानंतर नक्कीच काही लोक या ठिकाणी आले असतील, त्यांचा काय रिस्पॉन्स होता? मी व्हिडिओ बनवल्यानंतर माझे जे पहिले तर कल्याण डोंबिवलीचे जे मित्र परिवार आहेत जे मला सबस्क्राईब करतात, तर ती माणसं पहिली येऊन गेली आणि मग ते मेसेज तर्फे मला सांगतात की बाबा खरंच तू जे रेफरन्स दिला ते जेवण खरंच अप्रतिम आहे. आणि तिकडे आता आम्ही इकडे कोळी पद्धतीचं जेवण देतो, आगरी कोळी पद्धतीचं. आगरी कोळी पद्धती, येस. तर ते मालवणी खाऊन जर काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर आगरी कोळी पद्धत. येस. आणि बेस्ट चव आणि त्यामध्ये क्वांटिटी मेन आहे, तर यांच्याकडे क्वांटिटी चांगली मिळते, साईज चांगली आहे आणि प्राइसिंग चांगली आहे. येस. आणि पार्सल सर्व्हिस पण देतात. येस. पार्सल तुम्ही इथून पोर्टल करू शकता की तुम्ही फोन करून ऑर्डर द्या पहिले आणि मग पोर्टल करा, तर ऑर्डर तुम्हाला मिळून जाईल. नक्कीच. तर आतमध्ये जाऊन आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे. सर्वप्रथम तुझे धन्यवाद की तुझ्यामुळे आपण इथपर्यंत पोहोचलो आहोत. थँक्यू. आणि नक्कीच ही चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक याचा आस्वाद घेतील. येस. थँक्यू. तर आपल्याबरोबर कल्पेश दादा आहे. नमस्कार कल्पेश दादा, स्वागत तुमचं मालवणी लाईव्ह या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि खरं तर आज गटारी आहे आणि गटारी दिवशीच आज आपण व्हिडिओ बनवतोय.
मी या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलं आहे ज्या वेळेला मी इंट्रो करतो की हा व्हिडिओ येणार श्रावणामध्ये, तर मी अशा लोकांना टार्गेट करतोय की ज्यांच्या घरी श्रावण पाळला जातो पण ते स्वतः श्रावण नाही पळत, आणि अशा खवयांसाठी ही खरं मेजवानी आहे श्रावणामध्ये. आणि मुळात म्हणजे श्रावणामध्ये माशाचे रेट हे कमी झालेले असतात. आजच्या तारखेला जर बघाल तर माशाचा रेट आज खूपच हाय असणार, कारण आज गटारी आहे. त्यामुळे ज्यांना रेट जाणून घ्यायचे असतील ते नक्कीच तुम्हाला फोन कॉल करतील, आणि ऑर्डरसाठी जेव्हा फोन कॉल करतील त्यावेळेला तुम्ही रेट सांगू शकता, बरोबर ना? नक्कीच. तर आता आपण आपल्याकडे काय काय मासे आहेत आणि काय कशा प्रकारे मॅरिनेट केले ते बघून घेऊ. ओके, तो सर्वप्रथम कोळी किचनतर्फे दादांचं आणि सर्वांचं स्वागत करतो मी, आणि थँक्यू आपण आमच्याकडे आज आलात. थँक्यू. आपण आता जरा ही माहिती घेऊयात सर्वाची. तर आपल्याकडे सर्व प्रकारची मच्छी अवेलेबल असते. ओके. डेली ही मच्छी येते आपल्याकडे, त्याच्यामुळे ताजे मासे इकडे अवेलेबल असतात. नक्कीच. आणि त्याचे जे रेट्स असतात ते नेहमीच बदलत असतात, बरोबर. कारण मार्केटमध्ये जे रेट असतात त्यानुसार आम्ही ते ठरवत असतो. अगदी अगदी. आणि आज थोडं जरा गटारीच्यामुळे दीप अमावस्येमुळे थोडं जास्त आहे. पण आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की जनरली आम्ही जास्त करून व्हिडिओ हे मालवणी क्युझिन्स हे करतो, मालवणी हॉटेल्स लोकांपर्यंत आणतो. आज पहिल्यांदा आपण आगरी कोळी पद्धतीचं मेरिनेशन बघणार आहोत. तर हे सगळं जे मेरिनेशन केलं हे आगरी पद्धतीचं आहे, आगरी कोळी की मालवणी पद्धती? हो, हा जो आता आपण या स्टॉलवरती जे मासे बघताय मॅरिनेट केलेले ते कोळी आणि आगरी मसाल्याच्या यूज करून वापर करून आणि हा मसाला हा घरगुती बनवलेला आहे. म्हणजे बाजारात न डायरेक्ट न उचलता त्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते एकत्र करून आपण हा तयार करतो. तुम्ही घरी बनवता. त्याच्यामुळे त्याची जी एक चव असते ती तुम्हाला अगदीच आईच्या हातचं जे खातो आपण आणि गावच्या ठिकाणी जे खातो त्या पद्धतीचं हे सगळं आहे. आता आपण बघून घेऊया. नक्कीच. तर आपल्याकडे हे बघा ही बांगडे आहेत. सुरुवात आपण बांगड्याने करूया. ही साईज पाहू शकतो आपण. अगदी कोकणातनं आलेला बांगडा दिसतोय साईजवरनच. तर हा बांगडा जेव्हा विकला जातो म्हणजे तुम्ही जेव्हा सर्व करता तेव्हा हा बांगडा फ्राय म्हणून मिळतो. हो, आता कसं आहे आपल्याकडे हा बांगडा म्हणजे तुम्हाला जसं ऑर्डर द्यायची असेल त्याप्रमाणे आपण ते सिलेक्ट करतो यातले मासे, आणि ताजे मासे तिकडे डायरेक्ट मम्मीकडे फ्राय दिले जातात. तर ॲज पर साईज हा बांगडा ॲज पर साईज फ्राय करून तुम्ही कस्टमरला देता? कस्टमरला देतो. ओके. आणि त्याचा जो त्या दिवशीचा जो रेट असेल त्या पद्धतीने याची किंमत साधारण 100 पासून चालू होते एका नगामागे, आणि ती 150 ते 200 म्हणजे जशी साईज असेल. आता ह्याच्यामध्ये तुम्ही ही साईज बघू शकता या बांगड्याची. हा बघा. अच्छा, बांगड्यामध्ये पण साईज नुसार त्याची प्राइस व्हेरी होते. हो. आणि त्या दिवसानुसार व्हेरी होते. हो. ओके. पुढे काय बघणार आहोत आपण? पापलेट आहेत आपल्याकडे. अच्छा. सर्वांचं आवडतं. नक्कीच. साधारण पाम साईजचे पापलेट आहेत. हे पण नगावर आपण देतो. हो. तर ह्याची किंमत सुद्धा आता सध्या ही 300 ते 350 आहे. ओके. पण आता जसं श्रावणामध्ये आपण नक्कीच म्हणजे आपल्याला याची किंमत थोडीशी वेगळी पाहायला मिळेल. नक्कीच नक्कीच. तर दोन प्रकारचे आहेत पापलेट. इथे मोठा दिसतो आणि छोटा पण. छोटे पण आहेत आपल्याकडे. तर दोन साईजमध्ये आपल्याकडे पापलेटच्या साईजेस आहेत, छोटा आणि मोठा. देन आपल्याकडे काय आहे पुढे? त्यानंतर हे एक बोंबील आहेत. अच्छा. बोंबील तुम्ही ओके. बोंबीलच्या कटवरून त्याची साईज इमॅजिन करू शकता. नक्कीच. की हे अशा पद्धतीचे बोंबील आपल्याकडे असतात. बरं. ते तुम्हाला पकोडा किंवा भजी आपण ज्याला म्हणतो त्या पद्धतीने तवा रवा फ्राय करून मिळतात आपल्याला. मला एक प्रश्न होता की आता हा जो मासा आहे बांगडा किंवा हा जो पापलेट आहे हा एक नग आपल्याला मिळतो, मग तुम्ही बोंबील कसं देता? नगावर देता की ग्रॅम्सवर? बोंबील हे जे कट केलेले पीस असतात ते साधारण आता समजा आजचा रेट मी सांगतो 250 रुपीजला आज आपल्याकडे हे 7 ते 8 पीस मिळतात. 7 ते 8 पीस 250 रुपीज गटारीच्या दिवशी. ओके. तर अशा पद्धतीने हे आपण, आणि हा आमचा रनिंग आयटम आहे कारण नेहमीच लोकांना ते बोंबील फार आवडतात मुंबईच्या लोकांना, आणि हे तवा रवा फ्रायमध्ये क्रंची लागतात आणि त्यामुळे एन्जॉय करतात सर्व. नक्कीच नक्कीच. आणि माझे बरेच सबस्क्रायबर जे जुने आहेत, गेली 8 वर्ष आपण या क्षेत्रामध्ये काम करतो, तर त्यांना देखील माहिती आहे की लकीला कुठला मासा आवडतो. तर बोंबील आणि मांदेली हे दोन माझे आवडते मासे. पुढे आता आपण कोळंबीकडे जाऊया. कोळंबीकडे वळूया. तर कोळंबी आपल्याकडे ही एक स्टँडर्ड साईज आहे. ओके. खूप जास्त मोठी पण नाही आहे आणि खूप लहान पण नाही आहे. ओके. एक स्टँडर्ड साईज आहे. तर हे सुद्धा आमच्याकडे म्हणजे ओके कोळंबी कोळीवडा म्हणून असं प्रॉन्स कोळीवडा असं फेमस आहे. तर हा तवा रवा फ्राय पण मिळतं, प्रॉन्स कोळीवाडा पण मिळतं आपल्याकडे. हो.
या दोन्ही पद्धतीने दोन्ही आपण हे पद्धतीने serve करतो. आता ही सर्व करताना आपण कसं करतो, प्लेटिंग मध्ये किती ग्रॅम्स? याच्यामध्ये नगावती आहेत, हे अच्छा. 9 पीस येतात, 9 ते 10 पीस येतात. अच्छा, त्याची किंमत साधारण 250 ते 300 च्या रेंज मध्ये बरोबर बरोबर. आणि ती व्हेरी होत राहील. वेरी होत असते. नक्कीच. ताजे मच्छीचे रेट्स आहेत, तर कृपया तुम्ही आम्हाला संपर्क करा, म्हणजे त्या दिवशीचा रेट आम्ही तुम्हाला सांगू नक्कीच शकतो. आपण नंबर तर देत आहोत डिस्प्ले मध्ये, तर तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील आणि रेट जाणून त्या दिवशीचा रेट जाणून घेतील. नक्कीच. ही सुरमई आहे, अच्छा, क्रॉस कट केलेली आहे, मस्त लांब लचक हे बघा, आणि एकदम दिसण्यावरच सुंदर वाटते. सुंदर. छोट्या आणि मोठ्या आकारातल्या आहेत. ओके, ह्या पण तर साईज या- प्रमाणे आहेत. हो, या साधारण या काय, सुद्धा 200 ते आपण 250च्या रेंज मध्ये सुरमई आपल्याकडे नगावर दिली अवेलेबल जाते. नगावर दिली. आणि जर मला रवा फ्राय हवा असेल तर रवा फ्राय पण केली जाते. हो, रवा फ्राय करून तुम्हाला विदाऊट रवा नुसतं मसाल्यावर फ्राय करायची असेल तरी सुद्धा मिळते, ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट तुम्ही ॲज पर कस्टमर रिक्वायरमेंट. हो, आणि आपल्याकडे जे काय आहेत ते सगळे एकदम अशा रिफाईंड चांगल्या ताज्या तेलामध्ये केलं जातं आणि शालो फ्राय केले जाते मच्छी. अच्छा. त्यामुळे तो यूज केलेला तेल वगैरे तसा प्रकार नाही. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आपण त्याची काळजी घेतो कस्टमरची. पुढचा आयटम काय आहे? आता हे आपल्याकडे ना इकडचं एक खास एक स्पेशालिटी आहे कोळी किचनची. आपल्याकडे हे क्रॅब लॉलीपॉप्स आहेत. अच्छा, तर हे आपल्याकडे 250 रुपीजला 6 पीस मिळतात. 250 रुपीज 6 पीस. 6 पीस. ओके. हे बघा. हे खूप असे आता हे फ्राय करायचे बाकी आहेत अजून. हो, हे डीप फ्रायमध्ये होतात. ओके. आणि हे तुम्हाला क्रंची छान असे. आणि आपल्या कस्टमरचा एक आवडती डिश आहे इथे, कोळी किचनमध्ये याला फार मागणी आहे या डिशला. तर आपण येऊन नक्कीच याचा कधीतरी आस्वाद घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे या व्यतिरिक्त आता हे जे मासे बघितले त्याच्यामध्ये आपण कोळंबी बघितली, बांगडा बघितला, पॉम्फ्रेट बघितलं, त्याच्यानंतर हे बोंबील आहे. बोंबील आहेत, क्रॅब आहेत आणि सुरमई आहे. सुरमई. दादा, माझा एक प्रश्न आहे की या व्यतिरिक्त जर आपल्याला हलवा हवा असेल किंवा कर्ली मासा हवा असेल, वेल इन ॲडव्हान्स जर मी ऑर्डर दिली तर तुम्ही त्या पद्धतीने मला? नक्कीच. म्हणजे तुम्हाला समजा आता कोणत्याही कस्टमरला त्यांना जर स्वतःला कुठल्या चांगल्या ठिकाणी छान मच्छी मिळत असेल तर ते तुम्ही स्वतः किलोच्या हिशोबाने तुम्ही घेऊन येऊ शकता. ओके. आणि आमचे फारच असे वाजवी रेट आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही फ्राय करून ती मच्छी मॅरिनेट करून फ्राय करून तुम्हाला देतो. म्हणजे मी जर आज भाऊच्या धक्क्यावर गेलो किंवा कुठल्याही मार्केटला गेलो, तिथून मी जर ताजी फ्रेश मासा आणला तर तुम्ही कटिंग करून, हो, साफ करून, मॅरिनेट करून फ्राय तुम्ही फ्राय करून देऊ. आणि त्याचा ॲज पर किलोवरचा रेट असतो प्रत्येक माशाप्रमाणे. हो, राईट. ओके. जरी मी आणि कोळंबी जरी दिली तरी तुम्ही मला ती फ्राय करून देऊ नक्कीच. आणि तसंच तुम्हाला ग्रेव्ही बनवून हवी असेल समजा अच्छा. मच्छीची सुद्धा किंवा चिकन, मटन, जे काय तुम्हाला फ्रेश तुम्हाला कुठे चांगल्या पद्धतीचं मिळतं ते तुम्ही घेऊन येऊ शकता. आणि आम्ही त्याचे मेकिंग चार्जेस फक्त आम्ही घेतो, बाकी तुम्हाला सगळं व्यवस्थित तुम्हाला ते प्रिपेअर करून मिळतं. दादा, आता आपण हे जे मासे बघितले, या माशांच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आणखीन काय? आपल्याकडे सर्व प्रकारच्या ग्रेव्हीज उपलब्ध आहेत. ओके. जसं आपण इथे बघू शकता आपल्याकडे हे एक आहे, स्पेशल याला काय म्हणतात? हे बिग लॉबस्टर किंवा आपल्या गावरान शब्दामध्ये पोचे असं म्हणतात. पोचे. हो. अच्छा तर हे या पद्धतीचे असतात. अच्छा. तर हे कसं आपण कंटेनर मधनं देतो पार्सल? हो, हे पार्सल मिळतात. आणि एका ह्याच्यामध्ये प्लेटमध्ये पर किती प्लेट piece आहेत? 2 पीस येतात. 2 पीस येतात. पुढे आपण अजून काही ग्रेव्ही बघूया. एक बरीचशी सेकंड दादा, गर्दी एक आहे सेकंड. आज असल्यामुळे थोडं लोकांना पण डिस्टर्ब होत आहे. आजचा एक चुकीचा सेकंड, actually एक दिवस सेकंड. म्हणायला हरकत नाही, कारण बरीच गर्दी आहे. ग्रेव्हीमध्ये आपण काय काय पटकन बघूया. ग्रेव्हीमध्ये आपल्याकडे चिकन मसाला आहे ओके. चिकन मसाला आणि त्याच्यानंतर हे प्रॉन्सची ग्रेव्ही बघू शकता. ओके. ही मालवणी पद्धतीची ग्रेव्ही आहे, मालवणी जी आपल्याकडे एक अशी ग्रेव्ही आपल्याकडे ही उपलब्ध आहे. ओके. त्यानंतर हे काय आहे? कलेजी मसाला आहे. कलेजी मसाला. ओके. आहे काय क्रॅब करी ना? क्रॅब्स आहेत क्रॅब आपल्याकडे. करी. हो. ओके ओके. हा अख्खा क्रॅब एका करीमध्ये आपण हो, serve करतो. एक नगावरती आहे. एक क्रॅब आपण देऊ शकतो. मटन मसाला आहे आपल्याकडे. ओके. मटन मसाला. ओके. आणि मटनची ग्रेव्ही आहे.
ही मटन ग्रेव्ही आहे. हो, ओके, ते मटन सुका टाईप होतं. सुका टाईप आहे. राईट. मटन ग्रेव्ही हे सगळं मटन आणि चिकन आगरी पद्धतीने बनवलेलं आहे. हो, सगळं आगरी कोळी आता जी पद्धती. आपल्याकडे कोळंबी करी आहे ती मालवणी पद्धती. ती मालवणी पद्धतीची आहे. आणि इथे आपण पाहू शकता ही स्पेशल डिश आहे अच्छा, कोळी किचनची, जी आहे कोळंबी बिर्याणी. ओके. तर दादा बिर्याणीच्या पण ऑर्डर्स आपण घेतो. बिर्याणीच्या बल्क ऑर्डर सतत चालू असतात आपल्याकडे. ओके, चिकन आणि स्टॉलवरची बिर्याणी पण लवकर संपते, त्याच्यामुळे ज्यांना कोणाला खायची आहे त्यांनी थोडं लवकर व्हिजिट करा. 7:30ला आपला हे स्टॉल चालू होतो. 7:30ला स्टॉल चालू होतो. लवकर व्हिजिट केला तर तुम्हाला बिर्याणी तो लवकर साधारण 9च्या अगोदर आलात तर तुम्हाला सर्व पदार्थ अवेलेबल मिळतात. नंतर मग संपायला सुरुवात होते आणि स्टॉल आपला 10:30 पर्यंत. बरं, आता ही जेव्हा आपण सर्व करतो तेव्हा पार्सल का आपण केवढी क्वांटिटी असते साधारण? आपण कंटेनर बघू शकतो. कंटेनर आपल्याकडे 2 प्रकारचे आहेत. हा 500 ml चा आहे. ओके, हा आपण फुलसाठी हा फुलसाठी वापरतो आणि हा 300 ml चा आहे. ओके, हे स्टँडर्ड आपले जे रेस्टॉरंटमध्ये जे यूज केले जातात तेच कंटेनर आपल्याकडे अवेलेबल आहे. साठी वापरतो. हे झालं बिर्याणीसाठी आपण. ओके, बिर्याणीचे हे 2 कंटेनर आहेत. ओके. हाफ आणि फुल. हाफ आणि फुल. ओके, मग चिकन असू दे, मटन असू दे किंवा कोळंबी असू दे. हो, हाफ आणि फुल. हाफ आणि फुल यामध्ये दिली जाते, सर्व केली जाते. बरोबर बरोबर. मी तुमचा आता जास्त वेळ घेत नाही कारण का गर्दी बघा. गर्दी खूप वाढलेली आहे. आज खरंच गटारी नक्कीच साठी सगळे लोकं नक्कीच. माझा एक प्रश्न आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत, हे पदार्थ आहेत, हे जर पार्सल मागवायचं असेल तर तुम्ही घरपोच डिलिव्हरी देता की कसं? सध्या घरपोच डिलिव्हरी आम्ही नाही करत आहे, पण जर कोणाला हवं असेल तर पोर्टर ॲपवरती तुम्ही ते हे करू शकता. हो, रॅपिडो वेल पोर्टर. इन ॲडव्हान्स जर तुम्हाला सांगितलं तर तो हवा तो मासा तुम्ही. हो, हवा तो मासा हव्या त्या पद्धतीने आम्ही प्रिपेअर करून ठेवतो. नक्कीच. थँक्यू. धन्यवाद. तर माझ्या एकूण 6 मावश्या आहेत आणि 6 मावशांच्या नंतर ही 7वी मावशी. आणि मुळात मला आश्चर्य वाटलं की पहिल्यापासून मावशी आपले सगळे व्हिडिओ बघते आणि इथे आल्यानंतर तिने सगळ्यांची विचारपूस केली. अधिराज कसा आहे, अंकिता कशी आहे, म्हणजे नियमित व्हिडिओ बघणारी लोक आहेत. तर मावशी आता थँक्यू सो मच. आता हे जे फ्राय चालू आहे हे आपण रवा फ्राय करतो. हो हो, रवा आणि तांदळाचं पीठ थोडं असतं. अच्छा, आणि ते वापरून थोडंसं आपण मीठ. सगळी फ्राय करतो. आणि मगाशी जसं दादांनी सांगितलं की आपण बाहेरून मासे देखील तुमच्याकडे आणून देऊ शकता. तुम्ही फ्राय वगैरे कटिंग करून मॅरिनेट सगळं करून फ्राय करून करून देतो. देऊ. हो, ओके, जशी रिक्वायरमेंट असेल की मला समजा तसं फक्त बनवून देतो मसाला आम्ही. फ्राय हवा असेल तर तुम्ही मसाला तसं आम्ही बनवून देतो. जसं सांगणार तसं. तिखट पाहिजे, थिक ग्रेव्ही पाहिजे, सुका पाहिजे, बरं. आम्ही तसं करून देतो. आता अजून एक प्रश्न आहे की आपण जेव्हा चिकन ग्रेव्ही ऑर्डर करतो तेव्हा शक्यतो मालवणी जेव्हा आम्ही खातो त्यावेळेला ओला नारळ वापरला जातो. तर तुमचं वाटप कशा नाही, पद्धतीने? आमचं सुकं खोबरं भाजून असतं ओके. आणि मिरची, कोथिंबीर, अद्रक, लसणाची पेस्ट. अच्छा, म्हणजे आणि या एरियात राहणाऱ्या मालवणी माणसांना देखील काहीतरी हो हो, वेगळं मिळतं. हो, आणि ते आवडीने खातात. आवडीने का? हा, आवडीने खातात. नेहमी येतात आणि नेहमी घेऊन जातात. अच्छा, साधारण श्रावणामध्ये कसा रिस्पॉन्स असतो लोकांचा? नाही, आम्ही श्रावणामध्ये ना सुरुवात केली तेव्हा व्हेज लावलं, ओके. पण व्हेज नाही, लोक येऊन नॉनव्हेज विचारत होते. अच्छा. मग आम्ही ते बंद केलं व्हेजचं आणि नॉनव्हेज. नॉनव्हेज आता चालू. श्रावणात पण नॉनव्हेज. नाही, मी व्हिडिओची सुरुवात अशाच पद्धतीने केली आहे की ज्यांच्या घरात नॉनव्हेज खात नाही ते इकडे येऊन खाऊ खाऊ शकतात, शकतात. आवडीने खाऊ शकतात. नक्कीच. आणि फ्रेश असतं. खूप जे छान सांगणार माहिती ते मिळाली. देणार. हो, थँक्यू सो मच. वेलकम. मित्रांनो, आज आपण देखील गटारी साजरी करणार आहे. आता बरेच लोक मला सांगतील की ते गटारी नाही, गटारी आहे, पण ठीक आहे. आता आज हा बुधवार देखील आहे आणि या सगळ्या आगरी पद्धतीच्या जेवणाचा आपण आस्वाद घेणार आहोत. आपण नेहमी मालवणी पद्धतीचं जेवण तुमच्यापर्यंत पोचवत असतो कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मी मालवणात राहतो. पण रोज रोज मालवणी खाऊन कुठेतरी कंटाळा आला तर काहीतरी आपण वेगळं टेस्ट करतो. आणि मुंबईला आल्यानंतर आपण पंजाबी, चायनीज असेच क्युझिन ट्राय करतो कारण का मालवणी तर आमच्या घरात बनतं. पण जर असं ऑथेंटिक कोळी जेवण मिळालं तर त्याची चव म्हणजे ते सोन्याहून पिवळं असतं आणि त्याची चव तर जबरदस्त असते. तर आता आपण जे काही पदार्थ आहेत तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गेली 8 वर्ष मी यूट्यूबवर आहे आणि माझे जेवढे जुने सबस्क्रायबर आहेत आणि त्यांना विचारलं की लकी कांबळीला कुठला मासा आवडतो तर ते नक्कीच सांगतील बोंबील आवडतो. तर मग अशी दादांनी सांगितल्याप्रमाणे बोंबील क्रिस्पी आहेत आणि खाऊन बघा फ्रेश आहेत का.
नक्कीच मसाला डेफिनेटली फ्रेश आहे. बोंबीलनंतर आपण पॉम्फ्रेट ट्राय करूया. बघा. सुंदर. आणि मालवणची टेस्ट असते ना त्याच्यापेक्षा थोडंसं स्पायसी आहे, पण धमाल आहे. ज्यानं आपण तांदळाची भाकरी आणि मटण ट्राय करूया. ते पण आगरी पद्धतीचंच मटण बनवलं आहे. आपल्या जसं मगाशी मावशीने सांगितलं की आपल्याकडे ओला नारळ वापरतो आपण वाटपासाठी, त्यांच्यामध्ये सुका नारळ वापरतात आणि जास्त खोबऱ्याचं वाटप नसतं. नाईस. सुंदर. आणि मटण बघूया कसं शिजलंय. मटण शिजलंय पण खूप सुंदर, प्रॉपर शिजवलेलं आहे. टेस्ट तर अप्रतिम. त्यानंतर आपण पहिल्यांदा पोचा खातोय. मला हा प्रकार बघितलेला आहे आणि माहिती आहे, पण कधी टेस्ट केला नव्हता. हा कोळंबीतला मोठा प्रकार आहे. ह्याला आपण बिग लॉबस्टर किंवा पोचा असं म्हणतात. सो ते आपण दोन्ही हाताने आता खाऊ. तर माझ्या मागे प्रसाद देखील आहे, माईकच्या मागे, कॅमेराच्या मागे. प्रसाद बरोबर नाही ना, पोचाच म्हणतात ना? पोचे. पहिलं डोकं खायचं. आता डायरेक्ट खाऊ. डोक्यावर काढ त्याचं. ओके. मी पहिल्यांदा खातोय म्हणून मला तो टीच करतोय आणि दोन्ही हाताने मी खातोय. आता हे ट्राय करू. टेस्ट वेगळी येते. पूर्णाचं मेरिनेशन बघा. मसाला व्यवस्थित भरलेला आहे. हा. नाईस. नेक्स्ट टाइम आपण जेव्हा येऊ तेव्हा यांची बिर्याणी देखील चालू करू, टेस्ट करू. आता जेवढं ताटात आहे ते संपवून घेऊया. टेस्ट अप्रतिम आहे. मी रिकमेंड करेन तुम्हाला की तुम्ही जर डोंबिवली किंवा कल्याण किंवा ठाकुर्ली या आजूबाजूच्या शहरांमध्ये जर राहणारे असाल आणि मूळचे ठाकुर्लीकर असाल तर नक्की या ठिकाणी या आणि या आगरी जेवणाचा आस्वाद घ्या. तर मित्रांनो, हे जे कोळी किचन आहे त्याचं लोकेशन मी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की ठाकुर्ली शहरामध्ये, ठाकुर्ली स्टेशनपासून अवघ्या 10 मिनिटाच्या अंतरावर हे कोळी किचन आहे. बाजूला गावदेवी मंदिर आहे, त्याच्या बाजूला त्यांचं राहतं घर आहे. आणि खरंच जर तुम्हाला अस्सल कोळी टेस्ट घ्यायची असेल तर नक्की या ठिकाणी या. यांचा कॉन्टॅक्ट नंबर देखील आपण दिलेला आहे. वेल इन ॲडव्हान्स तुम्हाला हवा तो मासा यांच्याकडनं घेऊ शकता आणि त्या माशाची चव चाखू शकता. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.